जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी आपल्याला दही भेंडी ही रेसिपी शेअर करते. चला तर मग कुणिकाच किचनमध्ये जाऊया. या ठिकाणी अर्धा किलो भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि कट केली. कोथिंबीर आहे, दही आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, बारीक चिरलेला कांदा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी बेसिक मसाले घेतलेले आहे, जिरे, मोहरी, मीठ, बडीशेप, लाल तिखट, हळद, मसाला. आणि आता ह्या बाउलमध्ये मी आलं लसूण आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरची हे मी वाटून घेणार आहे आणि ते त्या बाउलमध्ये टाकणार आहे. मिक्सर मध्ये वाटल्यापेक्षा ठेचलेलं त्याची टेस्ट चांगली लागते. इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये मिक्सर मध्ये वाटल्यापेक्षा हाताने असं ठेचलेल्याची टेस्ट चांगली लागते. आता मी हे काढून घेणार आहे बाउलमध्ये. असं जास्त बारीक पण करायचं नाहीये, असं जाडसर वाटायचंय. म्हणून मी इथे लाल तिखटाचा वापर कमी केलेला आहे आणि मसाला थोडाच घेतलेला आहे. या ठिकाणी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण ही जी भेंडी कट केली होती ती भेंडी मी आता याच्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे. मी ही डीप फ्राय याकरता करते कारण की याची जी चव आहे भाजीची ती अप्रतिम लागते. आपण जरा वेगळ्या पद्धतीने दही भेंडी बनवतोय. पुन्हा मी लाईट लावायचं विसरले. काय करावं ना, कुणिका काही ना काही विसरतेच. फ्राय करताना काय करायचं, ती हाफ कुक करायची, ओव्हर कुक करायचीच नाहीये. कारण ज्या वेळेला आपण भाजी फोडणी देणार आहोत त्यावेळेला ती परत पुन्हा वाफेवर होऊन जाणार आहे. त्यामुळे ही हाफ फ्राय करायची. आता मी ही काढून घेते. तुम्हाला इथे डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. पन्नास टक्के फक्त आपण हिला कुक केलेली आहे. मी परत पुन्हा दुसरी पण टाकणार आहे आणि तशी डीप फ्राय करून घेणार आहे. थोडक्यात आता ही पण शॅलो फ्राय झाली आहे.
याच्यावर मीठ सुद्धा टाकायचं नाही आपल्याला, काहीच नाही, कारण आपण ज्या वेळेला भाजी फोडणी देणार आहोत त्यावेळेला ते त्याच्यामध्ये आत सोक होणार आहे. कारण मी याला भेंडीला जे मधनं आहे ना कट केलेलं आहे, फक्त मी 2 काप किंवा छोटी असेल तर अखंड भेंडी ठेवलेली नाहीये. इथे बघू शकता मी असं मधनं चीर केलेली आहे याला, म्हणजे जे काय मसाले असतील ते त्या भेंडीच्या आत जाणार आणि टेस्टला पण मग भेंडी छान अशी लागेल. नुसतं 2 काप करायचे किंवा मग छोटी असेल तर अखंड ठेवायची भेंडी असं नाही करायचं, मध्ये त्या भेंडीच्या पोटाला काप मारायचे. या ठिकाणी भेंडी छान डीप फ्राय झालीये. डीप म्हणता ती शॅलो फ्राय झाली. आणि आता काय करायचं, हे तेल वगैरे काही काढायचं नाही, यामध्येच आपण आता भाजी फोडणी देणार आहोत. अशा पद्धतीने मी ही भेंडी तळून घेतलेली आहे. आता आपण भाजी फोडणी देऊया. मोहरी टाकली आहे, जिरे, बडीशोप हे ऑप्शन आहे, तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता, पण मी बडीशोप टाकते कारण त्याची जी टेस्ट आहे ना ती अप्रतिम लागते. आता याच्यात मी बारीक कट केलेले कांदे आहेत 2, ही कांदे टाकते. आणि हे हलके गुलाबी होईपर्यंत छान असे परतवून घेणार आहे. जसं मी नेहमी सांगते, घाईत असाल आणि कांदा पटकन जर का आपल्याला फ्राय करायचा असेल तेलामध्ये, तर त्यावेळेला काय करायचं, अगदी थोडंसं मीठ टाकायचं. त्याने काय होतं, कांदा पटकन शिजून जातो. इथे कांदा हलका गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये मी जे हे वाटण केलेलं आहे ना, हिरवी मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, हे मी वाटून घेतलेलं आहे आणि मी मिक्सर मध्ये नाही केलं. आता हे छान मी याच्यामध्ये परतवून घेणार आहे. आता यामध्ये मी बारीक कापलेला हा जो टमाटा आहे तो टाकते. 2 टमाटे आहेत. तुम्हाला जर स्किप करायचं तर तुम्ही इथे टमाटा स्किप करू शकता, कारण की आपण हे दही पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता मी हा छान याच्यामध्ये परतवून घेणार आहे. काय होतं, ही जी भेंडी आहे, भेंडीमध्ये मसाला पण आहे, तिखट पण आहे, दही पण आहे, टमाटर पण आहे, तसं आंबट तिखट अशी त्या भेंडीची टेस्ट लागणार आहे.
चपाती बरोबरही खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. तिला ग्रेव्ही नसते, पण याचा जो मसाला आहे तो मसाला भाताबरोबर एकदम टेस्टी असा लागतो. थोडस मीठ टाकणार आहे. थोडीशी हळद टाकतेय. हळद कमी टाकलीये. तिखट टाकले. तिखट पण चवीनुसार टाका, कारण की आपण वाटण केलेला हिरवी मिरचीच आहे त्याच्यामध्ये, ते टाकलेलं आहे. मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि तो मी घरीच करते. थोडस मीठ, कारण की आपण आहे ना कांद्यामध्ये पण मीठ टाकलंय, पुन्हा वाटण केलं तर हिरवं ते टाकलं तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, त्याच्यामुळे मी हळद जरा कमीच टाकली. आता यामध्ये ही जी आपण भेंडी फ्राय केलेली आहे ती यामध्ये टाकते. छान अशी मिक्स करते. ज्या वेळेला भाजी पूर्णपणे तयार होणार त्यावेळेला कळेल तुम्हाला मी हळद कमी का टाकली आहे. मी माझे इन्स्टा आहे आणि फेसबुक आहे, त्याच्यावर मी असंख्य अशा रेसिपी टाकलेल्या आहेत आणि ही खूप जुनी रेसिपी आहे माझी, जी मी फेसबुकला वगैरे टाकलेली आहे आणि इन्स्टाला. तीच रेसिपी मी आज युट्यूबला टाकतेय. सुंदर असा त्याचा कलर आलेला आहे भाजीचा, म्हणून मी हळद त्यामध्ये कमी टाकलेली. आता मी यामध्ये दही टाकणार आहे. दही हे मी लास्ट टाकणार आहे, त्याच्यामुळे ते फाटू नये म्हणून. आणि दही ज्या वेळेला टाकणार आहोत त्यावेळेला ते एकदम पटकन असं मिक्स करायचं, म्हणजे ते दही फाटल्या जात नाही. ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, इव्हन भाता बरोबर पण छान अशी लागते ही. जर मी आधीच दही टाकलं असतं तर ते फाटून गेलं असतं, म्हणून मी जरा एंडला हे दही टाकलेलं आहे याच्यामध्ये. कोथिंबीर टाकणार आहे. दही भेंडी तयार. मी गॅस आता बंद केलाय. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. दही भेंडी झालेली आहे. आता मी इथे मसाला भात करतेय. तेल टाकलंय कुकर मध्ये. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये मी आता जिरे टाकणार आहे. थोडी बडीशेप आहे. कांदा टाकलाय. थोडा लसूण होता कट केलेला, तो टाकलाय मी.
मसाला भात म्हणल्यापेक्षा खिचडी म्हणले तरी चालेल, कारण मी यामध्ये डाळीचा वापर करते तांदळांमध्ये. जसं मी सांगितलं, घाई असेल तर थोडस मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन नरम पडतो आणि शिजून जातो तेलामध्ये. थोडे शेंगदाणे आहेत ते टाकते यात. कांदा इथे गुलाबी असा परतून झालेला आहे. त्यामध्ये मी वाटाणा टाकते. एक बटाटा आहे तो टाकलाय. थोडी हळद टाकली, लाल तिखट टाकले, मसाला, त्यामध्ये मी हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतली ती टाकली. यामध्ये मीठ टाकले. मी हे छान परतवून घेतलेले आहे. आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. कधी पण गरम पाणी टाकलं तर त्याची टेस्ट छान राहते. गार पाणी टाकायचं नाही. कोथिंबीर टाकते. आणि आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे. दही भेंडी तयार आहे, खिचडी तयार आहे. आता मी गरम गरम चपात्या करतेय. दही भेंडी ही प्लेन भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण, भाकरी बरोबर, चपाती बरोबर. पण मला खिचडी आवडते म्हणून मी खिचडी बनवलेली आहे. मला
अशा पद्धतीने मी इथे सर्व चपात्या करून घेतल्या. या ठिकाणी दही भेंडी, खिचडी, चपाती तयार आहे. यासारखं सुख कुठेच नाही. जगातलं सगळं एका बाजूला सुख आणि हे सुख एका बाजूला. उसळ आहे ही. मी उसळची रेसिपी नाही दाखवली तुम्हाला. गरम गरम खिचडी, जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि हे सुख एका बाजूला. कांदा, टमाटो, गाजर आणि खिचडी म्हटलं तर लोणचं नाही म्हणजे विषय आहे का? आणि लोणचं जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि हे सुख एका बाजूला. या सुखाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. पोट असं तृप्त करणार, त्याबरोबर मन तृप्त होणार असं हे गरम गरम जेवण आहे. भरलेलं ताट आहे, भरलेली भेंडी आहे, खिचडी केली मी, त्याबरोबर चपात्या आहे, उसळ आहे, लोणचं आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे. मन प्रसन्न करून जर का आपण असं किचन मध्ये गेलं आणि असं जर अन्न बनवलं तर अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न राहते. जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि हे सुख एका बाजूला. पोट तृप्त करणारं आणि मन तृप्त करणारं. दही भेंडी, खिचडी, सलाड, उसळ, खिचडी म्हटलं की लोणचं आलंच आणि चपात्या आहे की नाही. सगळ्यात जगातलं सुख हे दही भेंडी तयार आहे. आपल्या सर्वांना जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
आणि हो, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर करावे, आणि घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्यवसाय संदर्भात जर का काही जाहिराती द्यायच्या असतील तर आपण कुणिकास किचनला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या माझ्या इन्स्टाला, फेसबुकला आणि कुणिकास किचन या युट्यूब चॅनेलला शेअर करणार आहे. तर आवर्जून आपण कुणिकास किचनला चॅटद्वारे संपर्क करावा. कलर पण बघू शकता, खूप सुंदर असा आलेला आहे या भेंडीचा, आणि खायलाही अगदी चविष्ट झालीये, चमचमीत पण आहे, थोडी आंबट पण आहे. ही भाताबरोबर किंवा भाकरी किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता.